ती जी चर्चा आहे ती वहिनींबरोबर दादांनी केलेली असेल। आता वहिनींबरोबर आम्ही कोणीही चर्चा करू शकलो नाही, त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचं काही सांगता येणार नाही। कौटुंबिक प्रश्न आहे, कौटुंबिक प्रश्नामध्ये वहिनी बसून चर्चा करतील आणि आम्ही वहिनीने घेतलेला निर्णय हा आम्हाला मान्य असेल आणि वहिनीच या ठिकाणी आमच्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत, आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत, त्या निर्णय घेतील, त्या जे निर्णय घेतील ते निर्णय आम्ही मान्य करू। राष्ट्रीय अध्यक्ष फक्त आणि फक्त सुनेत्रा पवारच होणार। दादा हयात होते तोपर्यंत विलिनीकरणाची चर्चा होत्या का? तर होत्या। दादा हयात असताना प्रत्येकाचा प्रयत्न होता का? तर होता। आज वस्तुस्थिती अशी आहे की आज दादा हयात नाही आणि हे अधिकार कोणाकडे आहेत? काल गटनेता निवड झाली विधिमंडळाची, ती सर्वानुमते झाली आणि तेच गटनेता निवड करताना सर्व आमदारांनी दुसऱ्या कागदावर ज्या सह्या केल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका पत्रकावर, ते होतं सुनेत्रा वहिनींना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याच्या संदर्भात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्णयाचे सर्व अधिकार हे सुनेत्रा वहिनींकडे आहेत। सामान्य कार्यकर्ते म्हणून आम्हाला त्यांच्याच छत्रछायाखाली आता पक्षवाढीसाठी प्रयत्न करायचे। पक्षाचं विलीनीकरण असेल किंवा मर्ज करण्याच्या ज्या काही चर्चा सुरू आहेत, या आयत्या वेळेला, ऐन वेळेला का उपस्थित केल्या जात आहेत? म्हणजे दादांचं मुख आपण जे त्याला जे म्हणतो की शेवटची क्षणी सुद्धा या चर्चा आपण का आणलेल्या आहेत? अंत्यविधी झालाय, आजचा 5वा दिवस आहे, अजून 10-12 दिवसानंतर यावरती पक्षातले नेते मंडळी बसतील, चर्चा करतील।